आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, खरंच गौरी आहे का रे? गौरीजी आहेत नंदाई. हो, अगं दिसतात मला त्या. खरंच? हो होय बघ. हे नंदाई, ह्या अगरबत्त्यांचा सुगंध जितका खरा आहे ना तितकंच खरं आहे की गौरीजी आहेत. मी घेऊन येतो त्यांना. घेऊन येतो हा नंदाई. गौरीजींना घेऊन येतो. गौरीजी आलो मी. गौरीजी घेऊन येतो त्यांना नंदाई. संभ्रमात आहे मन. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं, पण काय करावं काही कळत नाही. नंदाई, मला कळत नाही रुद्रचं काय करू मी. त्याला खरं काय ते माहित असतानाही का वागतोय तो असा. आता कसं समजवायचं त्याला. गेले काही दिवस तर खूप विचित्र वागतोय. त्याला गौरीजींची आठवण अशी अचानक काय येते. नंदाई, रुद्राला वेड तर लागणार नाही ना. असं नको बोलू पुष्पा. नंदाई, मला सुद्धा हा विचार नकोसा वाटतोय, पण त्याची अवस्था बघ ना. पुष्पा, अरे आजकाल मला माझी अवस्था कळत नाही. त्यावेळी मी रुद्रवर विश्वास ठेवला नाही. आज मला त्याची खंत वाटते. सगळ्यात जास्त शिक्षा इथे गौरीने भोगली. पण पुष्पा, आज मला वाटतं की एकदा तरी रुद्रवर विश्वास ठेवावा. नंदाई, गौरीजी नाहीयेत. पुष्पा, गौरी आहे नाही मला नाही माहित, पण मला माझ्या रुद्राच्या बरोबर राहायचंय. पुष्पा, तूही त्याच्या बरोबर राहा. त्याला काही होता कामा नये. मला माझा पूर्वीचा रुद्र हवाय रे पुष्पा. काय झालं दादू? एवढा कसला विचार करतोयस? गौरी, माझं चुकलंच बघ. म्हणजे? मी रुद्र पैठणकरांना सांगितलं तुम्ही इथे नाहीये.
तेव्हा जर मी सांगितलं असतं ना. नाही दादू, तू जे केलंस ते योग्यच केलंस. आता माझी बिट्टी आणि ह्या आश्रमात हेच माझं आयुष्य आहे. आता पुन्हा कधीच जाणार नाही मी तिकडे. त्यांना बघून तू तशीच चक्क उभी होतीस ना. गौरी, त्यांना बघितल्यावर त्यांच्यावरचा राग आठवला की प्रेम? सांग ना गौरी, तुला काय वाटतं? मला मान्य आहे आपल्याला त्या वाटेला जायचं नाही, पण खरंच तुझं त्यांच्यावर प्रेम नाही? मी एक आई आहे दादू. माझ्या मुलीला त्रास होईल असं काहीच करणार नाहीये मी. माझ्या बिट्टीचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. अगं गौरी, पण तिचा आनंद त्यांच्या भेटण्यातच असेल तर? असेल, खरं तर आहेच, पण हा आनंद पुढे जाऊन मोठ्या त्रासाचं कारण होणार असेल तर हा आनंद त्यागण्यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि आम्ही भेटलो आणि पुन्हा दुरावलो तर ते सहन करू शकणार आहे का बिट्टी? नाही ना. तुटेल ती. ते प्रेम मिळवण्याच्या नादात मला बिट्टीचं कसलंही नुकसान नाही करायचंय. दादू, तुला माहितीये, ते आहे ते जाणवल्यावर असं वाटलं त्यांना आवाज द्यावा आणि थांबवावं, पण नाही थांबवू शकले रे. आवरलं मी स्वतःला. ए गौरी, का असं स्वतःला त्रास करून घेतेस? कारण आमचं प्रेम साधं नाहीये दादू. आमच्या वाटेत अनंत अडथळे आहेत आणि ते पार करण्याची ताकद आता माझ्यात तरी नाहीये. रुद्र सरांच्या आईंना, त्यांच्या घरातल्या काही लोकांना आमचं नातं कधीच पटणार नाही. कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. आणि अशा जगात माझ्या बिट्टीला मला परत न्यायचं नाहीये. हा त्रास विसरून जाईल अरे ती काही दिवसांमध्ये, पण पुन्हा काही झालं ना तर ती नाही सहन करू शकणार. तिचा पार्टनर दिसलाही तिच्यापासून लपवून ठेवलं म्हणून माझा दुस्वास करेल ती, पण चालेल मला. पण तिच्या आयुष्यात आणखी दुःखाचे क्षण आलेले मला नाही चालणार. पण कधी ना कधी ते समोर येतीलच ना. मग अशीच निघून जाईल, पण पुन्हा त्यांना आमच्या आयुष्यात जागा नाही. देवा, आता तूच बघ काय ते. आता ह्यांच्या आयुष्यात काय लिहिलंय ते तुलाच माहिती ना. काय करावं या महागाईचं? काळजावर दगड ठेवून हा खोटेपणा करावा लागतोय. देवा, परमेश्वरा, प्लीज हे बघू नको रे. माझी हात जोडून तुला आहे ना नम्र विनंती. पण माझी जर अगरबत्तीची ऑर्डर बंद झाली ना तर मला ह्या अशाच किमती वाढवत राहावं लागणार आहेत. बघू काय होईल ते होईल. आता रुद्र, अरे ते नाही म्हणालेत ना, तरी तुला असं का वाटतंय की अगरबत्त्या गौरीजीने बनवलेत? मला वाटत नाही, मला विश्वास आहे. विश्वास सांभाळून. उसने उसने पाकिटातून दारूचा वास. अरे वा साहेब, तुम्ही
साहेब काय हवंय तुम्हाला? अगरबत्त्या पाहिजे का? हे बघा साहेब, माल बनवणारी व्यक्ती कशी आहे, काय करायचं आपल्याला, ती काळी आहे, गोरी आहे, जाडी आहे, बारीक आहे, आपल्याला काय घेणं देणे. आपल्या मनासारखा माल मिळाला ना की संपला विषय. का हो साहेब, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा साहेब, तुम्ही रोज आंघोळ करता, मग तो साबण कुठं बनतो हे पाहायला जाता का तुम्ही? नाही ना. तुमच्या घरामध्ये येणारा गहू कुठल्या शेतातून आलाय हे पाहता का तुम्ही? अहो हे पाहायचंच नसतं. तुमचं काम काय आहे? माल घ्यायचा. आमचं काम काय आहे? माल द्यायचा. सरळ साधा व्यवहार असतो. अशा फालतूच्या भानगडीमध्ये कशाला पडायचं ना. बर ते सोडा, मला सांगा किती देऊ? 10,000. काय? रुद्र, अरे एवढे? अहो साहेब, पाहिजे असेल त्यांना, उगीच कशाला घेतील ते? 10,000 ना. एक मिनिट. 10,000 अगरबत्त्या म्हणजे साहेब, पण एक अडचण आहे. माल आहे ना एवढा आता रेडी नाही ना. उद्या सकाळी देतो ना तुम्हाला. उद्या या, तुम्हाला घेऊन जा मला. 10,000 अगरबत्त्या नकोय तुम्हाला. मग काय हवंय तुम्हाला? 10,000 रुपये पाहिजे. अहो साहेब, 10,000 हे अगरबत्त्या, साहेब. या साल्या खोट्या अगरबत्त्या विकतो तू. अहो साहेब, अहो असं कसं खोटा माल असेल? आणि तुम्हाला सांगू का, एकदा विकलेला माल आहे ना आम्ही परत घेतच नाही. ते बघा ना पाठी लावली. पाटी आहे पाटी. पण ते कसं आहे, माल आहे ना मालामध्ये दबली असेल, नंतर ती दिसली ना की मी तुम्हाला दाखवून देईन. अहो साहेब, मला सांगा, अगरबत्त्या अशा कोणी परत घेतात का साहेब? तुम्ही समजून सांगा ना यांना. हे याचं काय करू मी? याचा सुगंधच येत नाही. कसं आहे ना साहेब, कधी कधी थोडी जास्त झाली ना की मग सुगंध येत नाही अगरबत्तीचा. ए गप्पे, गप. खोटा माल विकतो हा. खोटा माल विकतो. हे सगळं फसवतोस तू लोकांना. चल, सगळा खोटा माल विकतो. एक नंबरचं खोटारडा माणूस आहे हा. अरे काय लावलाय तुम्ही? ए बाबा, दुकानाच्या मालात गडबड करतो. खोटा माणूस आहे हा. अरे खोटा आहे. अरे आतमध्ये बसून बोलू ना आपण. अहो, पण- नाही, या, तुम्ही पण या, तुम्ही पण या. या, या, या. पी पी प्या, नाहीतर तो तसाच बसून राहील. हा, पिण्या याचे 40 झाले. पी. माझं पितो. बघतो काय? चणे रे चणे. ह्याचे 15 झाले. ए शाणे, आधी आमचे पैसे दे, त्याचं कापून घे. चल. अहो साहेब, अहो पैसे कसे परत करू मी? आता
अगरबत्तीला वास नाही हा काय माझा दोष आहे का? ज्याने केलं तो जाणे. खोटेपणा केलाय, खोटेपणा. मनापासून केलं नाही त्याने अगरबत्ती. मग मग मी आता काय करणार सांगा तुम्ही? बरोबर आहे. एक काम कर, या अगरबत्ती करणाऱ्याला बोलव. त्याने बनवली त्याने बोलव ना, बोलव त्याला. अहो, असं कसं बोलवणार साहेब? तू नाही बोलवणार? शटर उघड रे पुष्पा. हे तू सगळं खोटेपणा सांगूया. उघड उघड. अरे उघड ना तू. माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. तुम्ही बसा ना, बसा बसा. मी करतो, मी काहीतरी अरेंजमेंट करतो आणि तुमची भेट घडवून आणतो. बसा तुम्ही बसा. ए, लगेच भेट घडवून आणायची. हा, मला भेटायचं त्यांना. ए चल चल, संपव हे पी तू. मी हा प्लीज संपव सगळं. हा संपवतो संपवतो. जा तुम्ही जा. हा तर परत येईन मी. हे सगळं संपवायचं. सगळं संपव आणि ती भेट घडवून आणायची. लगेच भेट घडवून आणायची. सावकार. नीट अगरबत्ती द्यायचं. हो हो. अरे देवा, हे जर परस्पर एकमेकांना भेटले आणि ह्यांचं काम सुरू झालं तर मग मी आणखी किमती वाढवून जर लेबल लावले तर मला दोष देऊ नको देवा. नाही नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे. याला वाटतं हा आता हीच ती वेळ आहे. आपण पळायला पाहिजे. काय म्हणले? भाऊ मी चोर नाही आहे हो. हा? बाईला बाप्याचा आवाज कसा? एक मिनिट.
मूर्खत माणूस मूर्खत माणूस. अयो काय पोर आहे ती डेंजर आहे तो डेंजर आहे ती. ए, चला 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 तिकडे चल. चला पळा पळा लवकर. पळा 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 चला. अयो थँक्यू हा. हो काय राक्षस पोर आहे तो ही. गुळाची ठेप फोडावी ना तसं फोडलंय मला. अगं आई 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 ग. अहो पण तुम्ही असे का आलात? अहो असं आलो ती नशीब. नाहीतर माझ्या फोटोला आहे ना चंदनाचा हारच पडला असता. म्हणजे तो अगरबत्तीवाला आला होता पैसे मागायला.